तर पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। तनिषा बिसे मृत्यू प्रकरणी हा वाद निर्माण झाला। त्यानंतर काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना सुद्धा आक्रमक झाली। या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले गेले। ही दृश्य आपण पाहतोय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सर्व पक्षीयांनी हे आंदोलन केलेलं आहे। एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही तिरडी आंदोलन केलंय। तसेच पैशांचा बुके सुद्धा हा रुग्णालय प्रशासनाला दिला गेलाय। तर या गोंधळाच्या दरम्यान रुग्णालयाच्या भूमिकेचा विचारही करणं अनिवार्य आहे, तेही पाहूयात। ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत बिसे 2020 पासून मंगेशकर रुग्णालयात उपचार आणि सल्ला घेत होती। मंगेशकर रुग्णालयाने ईश्वरी उर्फ तनिषा हिच्यावर 50% रकमेत शस्त्रक्रिया केली होती। तनिषा हिला सुरक्षित गर्भधारणा शक्य नव्हती, तरीही तसे प्रयत्न झाले आणि जोखीमयुक्त धोकादायक गर्भधारणा झाली। तनिषाने डॉक्टर घैसास यांच्याकडे उपचाराचा आग्रह केला। डॉक्टर घैसास यांनी दर 7 दिवसांनी तपासणीला बोलावलं। तनिषा बोलावूनही उपचारासाठी आली नाही। 28 मार्चला डॉक्टर घैसास यांना भेटल्यावर उपचार आणि खर्चाची कल्पना देण्यात आली। शक्य असतील तितकी रक्कम भरून ऍडमिट व्हा असंही रुग्णालयानं सांगितलं होतं। मात्र रुग्ण न सांगता निघून गेली होती। ईश्वरी उर्फ तनिषा बिसेच्या आधीच्या ऑपरेशन आणि कॅन्सरबाबतची माहिती दडवण्यात आली। तर या संदर्भात काही प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्याही पाहूयात। तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले, अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे। मेडिकल एथिक्स हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। त्यामुळे एथिक्सचं पालन होतंय की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत।